पाहू परीक्षा घेईन तू बोलू नको आजी. हा हा बाबू ये मा 2 पैकी एक घे, पुस्तक घे किंवा नोट घे. घे गेला राजीवर घे मा हा तिन्ही घे. तुमचेच लोक देतात घे बेटा. आणि आजीले गाण्याचं पुस्तक आजी याच्यात गाणं चांगले आहे, सुंदर गाणे आहेत याच्यात. हे मंजू ज्या बायाच्या नवरा दारू घेत असून तिच्यासाठी गाणं आहे. छोड देती सत्संग में रहना तूने नौकरी को ना मिला. आज मला दारू द्या, बिडी द्या, तंबाखू खर्रा, त्याची बायको घरी नसल. जलाल खेड़ा पोलीस स्टेशन PSI जोशी साहेब, एक पिपा तेलाचा दिला, टाळ्या वाजवा. पोलीस वाले जोशी साहेबांना PSI साहेबांना धन्यवाद देतो. आता आनंद झाला. देणाऱ्याला कधी कमी पडत नाही. अरे माई खायची सोय नव्हती, 1 रुपया नव्हता रे माझं. भिकारी माणूस 1 रुपया बक्षीस देत नव्हते. पावर बदललं ना. मला नितीन गडकरी साहेबांना 1 लाख रुपयाचं ते मुर्दे ठेवायचं म्हणतात ना, डेड बॉडी फ्रीजर दिलं मला. मी घेऊन राहिलो. माझी बायको मेली होती तेव्हा मी घरी येईपर्यंत ते बॉडी खराब होऊ नये, पण मी फोन केला की मा बायकोले मेल्यावर मशानात नेऊ नका, तिला सरकारी दवाखान्यात द्या. आम्ही पागल लोक आहो, येडे लोक आहो. पळू द्या काही नाही, सोनं नाही त्याच्यात, पळू द्या. विषय सोन्यासारखा चालू आहे. बाबू मी माझ्या बायकोला मेडिकल कॉलेजला दिलं, तूप नेलं नाही तुमच्यासारखं जाळ्याले लोकाईले दाखवायसाठी. मामाईच्यासाठी तूप आणलं. जितेपणी तुझ्या तोंडात तेल नाही टाकलं रे तिच्या भाजी. तुझी बायको म्हणे तेलच नाही. सासूला भाजी देताना तेल नाही. कुत्री म्हटलं वाईट वाट. जे सून सासून मायच्या मध्ये भेदभाव करत अस ती कुत्री. म्हणजे सासू पोरीवर जास्त प्रेम करते आणि सुनीवर कमी करते, ते मा डुकरी. आणि तो भेदभाव टाळण्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम असा ग्रामगीता. हे ग्रामगीता लिहिते. सांगू द्या ना मला. जेव्हा तुझे दर्शन घडे उघडतील विशाल ज्ञानाचे कवाडे, मग मी तू पणाचे पोहाडे कोठडे तेथे. तुमची पोरगी माई पोरगी अलग आहे का बे पोट्ट हो? बोला. तुमची बहीण आणि माई बहीण अलग आहे काय? नाही रे. शिवाजी महाराजानं मुसलमानाच्या पोरीले माय म्हटलं रे. आणि आपण नागपुरात तर दुसऱ्याची पोरगी गेली ते दिसली तर कमी कपड्यात काय माल आहे ते. झलक दिखला द्या. म्हणून मुलगी दुसऱ्याची असो की आपली असो, आपली माय बहीण. शिवबानं आम्हाला शिकवलं. आपला राजा कोण?
शिवाजी राजे राजे तर हे आहेत कोंबडी खाऊची आवल्यात. या राजाईनं आपलंच जमवलं. अब्जोपती झाले 75 वर्षात. सांगा तुमच्या 25 गावातला एक शेतकरी माणूस करोडपती झाला काय? कापूस पेरून पुढारी झाले की नाही? कारण रोजचं कमिशन, शाळेतलं कमिशन, एक मास्तर लावला तर 50 लाख. आपल्या लोहाराच्या पोराला लावते काय हे हलकट? संभाराच्या पोराला लावते नाही. यायच्याच जातीची पोरगी सुनबाई नोकरीवर, पोरगा नोकरीवर. आम्ही काय गध्याचे बच्चे आहो काय मतदान करणारे? तुम्हाला जर 2024 मध्ये नाही झटका दिला या शेतकऱ्यांना तर माझे नाव बदलू जा. तुम्ही आम्हाला चिवत्या बनवता. अबे साजो कापसाचे भाव वाढवा ना बे. 6,500 6,800. फक्त आपल्याला चिवत्या बनवून राहिले. कोणी देवात गुंतवते, कोणी धर्मात गुंतवते, कोणी त्याचे ते भांडण करतात. आणि आपल्या बायकोले पाना काही काही बाया इथं आहेत माईची शपथ आहे तिले 6 महिन्यापासून फेर अँड लवलीची तुझी भेट झाली चिंता ते पूर सरल्यावर मारे झटकते. तुमची बाया हो, तुमच्या चुलत भाऊ भेटला काय हो पॉन्ड. आपली शेतकऱ्याची गरिबी आहे. आणि यायचे पैसे नाही मागून राहिले. यायच्या नंबर 2चे धंदे यायचे, दारूचे दुकान यायचे, बियर बार यायचे. केवढ्यात बियर बार लागते मालूम आहे? 30-35 लाख रुपये असले की बियर बार. तुम्ही लोक असे पागल आहे. तुम्हाला 10-20 लाख रुपये दिले, मंदिर बांधून दिलं की तुम्ही त्याचा जय जयकार करते. पण अबे धंदा काय करते तो? मी जर आता काय बोलू या बायाच्या लढ बोला वाटते, चांगले धुवा वाटते. आपटू किती दिवस पानचटेपणा जगता तुम्ही. साला नंबर 2चे धंदे करून जर तुम्हाला पैसे देते, घेऊ नका ना. नंग्याचे 2 रुपये घ्या, राहू द्या ना भंडारे. नाही केले तरी चालेल. पण नाही तर आखरी काय झालं? गांडू भळवे मजा मारती, मर्दाचे बेहाल, पतिव्रतेला लुगड मिळेना, वेश्येला लागे शाल. पण सत्य पावते जय. मी अब्जोपती महाराज झालो असतो. एवढं मार्केट आहे. अजूनही मी मे महिन्यापर्यंत बुक हे विचारा ना नरेंद्र भाऊ किती मांग लागले. पण पवित्र भावनेनं कार्यक्रम घेणारा, याच्यात राजकीय वाच नाही. मी पहिले विचारलं नरेंद्र भाऊले, कोणी राजकारणी लोक बोलवत असतील तर 10,000 पुन्हा वाढवतो. हे म्हणजे नाही, आपण गुरुदेव वाले आहो, वारकरी आहे, बुद्धही आहे, मुसलमानही आहे, सर्व जातीचे आहेत. मारुतीरायाचा कार्यक्रम आहे. 20-25 गावाचे लोक एकत्रित येतो. महाराज लेटर बुक दाखवा. हे आहे लीलाधर भाऊ चोपडे. हे झाले, हे झालं. हे आनंद नितीन विपिन भाऊ चापले सरपंच लोहारी सावंगाव 25 बॅग सिमेंटचा मसाला दान केला. टाळ्या वाजवा चापले भाऊच्या नाव. गोपाला गोपाला धन्यवाद. याच्यात कोण तेलाचा डबा, नासरे काकाजी नागपूर 50 किलो चावल, हिंगवे पटवारी 1 पिपा तेल, कुंभरे पटवारी. चांगले पटवारी लोक दान करून राहिले, चांगले लोक आहे.
सातबाराही काढतात, 8 नोंदही करतात. हे बघ, याला म्हणते नोंद करणं. अण्णाजी भंडाळे सरपंच 1 पिपा तेल, मधुकर भाऊ शिरपूरकर काकळा 1 किलो तेल, 1 पिपा तेल. 1 किलो म्हणजे 15 किलो येते. लय दिलं ना त्या मला. देवाच्या अंगावर टाकल्यापेक्षा पोटात गेलो तर बरं आहे. नाही तर गरीबाले काय बिना तेलाचं इकून तिकून बेसन फिरवलं, इकून चमचा मारला लोहारी सांगा खराची, आणि चमचा घुमगाव घुमगाव घुमगा चुन केलं चुन खायचे मोठे हरभऱ्याच्या डाळीत दिलं हायब्रीड घालून केलं चुन केलं चुन. जेवल्यावर निगती नाही, कुठू कुठू बेदम होते. मारे रिंगटोन मारते तो. काय करीन बिना तेल. पण आज तेल देणारे किती आहेत बापा बापा. कुंपरे 7-12 आपलं 7-12 नाही, कुंपरे पटवारी हिंगवे 8 नाही पटवारी. मधुकर शिरपूरकर, मनीष भाऊ भंडारे, भोयर ठेकेदार 10 किलो चावला क्या ठेकेदार 50 5 1 क्विंटल म्हणून तो म्हणून ठेकेदार म्हटल्यावर कसं काय 1 किलो 1 क्विंटल. सावरकर ठेकेदार 2400. हारून भाऊ हारून आरवी मुसलमान 50 किलो चावल. वाह हारून भाई सलाम वालेकुम. बारंगे भाऊ लोहारा 10 किलो साखर. आय लव यू. गजानन राऊत जय हिंद 50 किलो साखर. खडसे ग्रामसेवक 4500. खडसे ग्रामसेवक अधिक सरपंच = 4500. गणेश चापले 5 किलो तेल. नामदेवराव सोनवणे 1 पिपा तेल. रणजित भंडारे 1 पिपा तेल. बापा 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 काय गावाचं प्रेम आहे हो. मारुती राया धन्यवाद. यायच्या लेकराईवरही कृपा करजो मारुती राया. यायचे लग्न लवकर होऊ देतो. आजकाल पोराईले पोरी नाही भेटून राहिल्या. याचे गुन्हेगार आम्हीच आहोत. आम्हाला बाया असून पोरगी ना चाले. पोरगी झाली की कर कर कर. जसं रेड्युटेशन खराब झालं तो आलं. आणि आता त्या पोराले पोरगी नाही भेटत तर आता बोंबा मान. अरे मा पोराले बायको द्यायला कोणी. कहून तुम्ही पोरी तुम्ही बायाही गुन्हेगार. कायले मुंड्या खाली घालत. ते बुड्डी पाहिनं पोरगी झाली की त्या बुड्डीले राग येत जाय. बुड्डे शांताबाई. आणि आता त्या नात्याले पोरगी नाही भेटत. कशी करून राहिली तडफड तडफड. मा नात्याले पोरगी नाही भेटत एवढं चांगलं आहे. घे ना पोरगी पाहिजे ना. हे पाप भरून राहिल्या तुम्ही बाया माणसं. तुम्हाला पोरगा लागे. बायका सोडल्या ना बे दलिंदर हो तुम्ही. काऊन सोडल्या मालूम आहे. इले पोरी होता तर तुही माय म्हणे दुसरी करणं. असं जे गोष्ट वर गेली ते बाबासाहेब आंबेडकर सांगत. जे गोष्ट जेवढ्या स्पीडनं तुम्ही पायाखाली दाबाल. कुरेकर महाराज प्रदीप भाऊ ज्या गोष्टीले तुम्ही जेवढ्या स्पीडनं खाली दाबाल तेवढ्या स्पीडनं. बायाले किती त्रास दिलाय आपल्या लोकही. नरकाचं द्वार आहे ते इटायशी बसली म्हणून तिचा हात नाही चालत. ते 5 दिवस बसणं काही आरोग्य आहे, शरीर आहे, नियम आहे. पण नालायक लोक म्हणत हात नको लो, पाणी नको पिऊ. आता दोघच नवरा बायको घरात आहे. वधरून पाचते का तिले कोणी पाणी. हात कुतरडे धंदा बंद करा.
बाईचं आरोग्य आहे आणि माणसाईसाठी तरी लघवी घर करू नका, पण बाईसाठी स्टँडवर पहिले करा, त्याच्या जिंदगीचा विचार करा. बाईले म्हणजे पायातली चप्पल आहे, काही काही बुड्ड्या म्हणत ना आई, बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले काय म्हणत उभं राहून बोला, एखाद्या बाई मनातले शब्द बोला, मनातले शब्द बोला. बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले पायातली काय म्हणत, डबल नको बोलू बाई. तू गव्हर्नमेंटच्या योजना राजकारण तुमच्या घरात ठेवता का तुम्ही? आम्हाला भाड्याले काय कटिंगा करू करूच मारता? आम्हाला मेंबर करा, नाही तर हजामता बंद करू लोक तुमच्या. आम्ही कपडे शिवणं बंद करू शिंपी लोक, मग तुमची फाटेलच नाही, आम्ही शिवणार. आम्हाला फाळताही येते शिवताही येते. मला वेळ सांगा नरेंद्र भाऊ, मी बंद करी. काल्याचा कार्यक्रम आहे, मग इकडे जागा आहे ना, इकडे ये ना. ज्या लोकाईले जागा नाही बसायले त्याने इकडे भरपूर जागा आहे. तुमच्या सतरंजा कमी पडल्या नरेंद्र भाऊ, देवेंद्रले सांगू काय? नाही तर हे दलिंदर असेच ठेवतात. शेतकऱ्याले दलिद्र समजता तुम्ही, मजुराले दलिद्र, आणि महाराज लोकाईले 106 फुटाची जागा, आणि महाराज लोकांचं नाव 1008. मी म्हणतो 2016 म्हणा. महाराज गादीवर आणि पब्लिकले धड बसायला जागा नाही. नरेंद्र भाऊ तुम्हाला नाही म्हणत मी, आता तुम्ही तुमच्याच्यानं होते तेवढी या कार्य. जवान पोरं काम करून राहिले, मग तो पोरगा सतरंजी उचलून चालला, त्याला बोलावलं तर मी सत्कार करेल, पण आला नाही. आपले लोक हिम्मतच नाही, आपल्या पोरीने हिम्मत नाही. ह्या 2-4 पोरी उभ्या राहिल्या. आता ज्या पोरीनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहा. एक जण, एकच जण या इकडे. धन्यवाद. मायमुखी मना माय. व बाई तू लाल साडीवाली उभी राहिली, येऊन द्या बेटा. आता तिसरी उभी नको रो. बाबो रामाले लेकरं किती रे पोरते हो, रामाले पोरं किती रे पोरो? मुलांनी बोला, बोल रे मुलं बोला, मुलं. रामाले मुलं किती? बोलणं येई गे. काही 2च पोरी आहेत का बेटा? काय आणलं? अर्चना रणजितराव भलावी. भलावी म्हणजे बिरसा मुंडा. आपल्या आडनाच ते जोशी म्हटलं की कोण? बामण. कुलकर्णी बामण, गडकरी साहेब बामण, दुबे बामण, त्रिवेदी वर्मा, आणि आपण फोकळ वाघ मारे. आपले दलिंदर नाव ठेवले. या माय तुली बेटा 2च लेकरं, दोन्ही पोरीत. काही नवऱ्यानं तुझ्या हिरोनं म्हटलं नाही उद्या एखादं, चांगली भाग्यवान आहे तू बेटा. मालच भाग्य आहे जवळ चांगला भेटला. पण सासू म्हणे नाही काय पोरीत झाल्या दुसरी करून, पण आता भेटत नाही, कठीण आहे. आता जे भेटली तिचेच हातपाय दाबून पूजा करावं लागते. सारे ते दोन्ही बहिणीले. तो आला काय आडनाव बाळा? नेहारे. तुम्ही गोवारी? हे गोवारी आहे. आता लग्न झालं देवाच्या कृपेनं, तुकडोजी बाबाच्या कृपेनं लग्न झालं. ताई आपला भाऊच आहे ना, पण दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, खर्रा नाही. मला कीर्तन ऐकलं फेसबुकवर यायच्या सासऱ्यानं मूर्तिजापूरले, आणि बरोबर दारू पेत नाही ना म्हणे, घरी बसला तरी चालते. कमीत कमी 2 लाखाचं सामान दिलं पोरीले, आणि यायची झोपडी आहे. गोवारी माणसं
त्या झोपडीत सामान नाही मावलं, इतकं मोठं दिलं. कशाची कृपा बाई? तुकडोजी महाराजाच्या प्रार्थनेची. म्हणून जवान पोट्ट्याईला सांगतो, दारू पिऊ नको, कोण्या पोट्टीवर लाईन फाईन मारू नको बाबू. कोणती पोरगी आपली माय बहीण. आता मला हिच्या या दोघीच्या चेहऱ्यात माई पोरगी दिसून राहिली, मी हिचा काका. आपली निघा लायकीची ठेवा, निघा रूप दाखवा, हरी दर्शनाच या अरे आपण ज्या भावनेनं पाहत. गौतमी पाटील डान्सर नका पाहू, कलाकार म्हणून पाहू. नाच करते तर काय झालं, आपली पोरगी आहे ते. गौतमी पाटील आपली लेक आहे. म्हणजे तुमच्या जातीची पोरगी असली, उच्च जातीची नाचली तर हिरोईन. आणि आमची कुंब्याची, तेल्याची, माळ्याची, बुद्धाची, आदिवासीची नाचली तर हिरोईन. हरामखोर हो, हरामखोर आहे ते. आपल्या पोरीला नाची म्हणते, यायची मला जाऊ द्या ना घरी. म्हणजे आपल्या पोरीचा हात धरला तर बदनामी करतात. दांड्या देव शंकराची पोरगी दिलप्यानं नेली हो. आणि याच्या बघा, याच्या पोरीनं कधी 2 विड्रॉल केले. ना 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 रा ना 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 रा ना रा ना 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 रा ना काय झालं, पोरीले पोट फुगलं. मी असं बोललो की यायचे अंगार होते, मला चाकू मारतात. अरे कुरेकर बाबा, तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले या हरामखोर. काऊन? तुम्ही बहुजन समाज जोपर्यंत सुधरत नाही, जोपर्यंत आपण बेअक्कला, तोपर्यंत आपली माती आहे. म्हणून आता तरी अक्कला येऊ द्या. उभे राहा टोपीवाले, तुमचा सत्कार करतो. या कोण्या गावच्या? लय देव माणूस, कधी कोणाचं वाईट नाही, कोणाचे 2 तास दाबले नाही, 2-3 किलो कापूस चोरला नाही, कोणाचे कंस आपल्या बैलाले खाऊन नाही घातले. आणि अत्यंत गरिबीतून काही नव्हतं, आता मस्त जमलं. आता दुसऱ्याले देता. परिस्थिती बदलली, देवानं केलं. बरोबर? काय नाव? म्हणजे कबड्डी खरा खराळा, चिंतामण कांबळी, कुणबी, तेली, माळी, धनगर नावी, पोवार समाज. ते पोवारी पप्पळ, ते मोठे मोठे पप्पळ खाऊ घालत पांडुरण्याकडे आहे का तुमचा सण? पोवार समाज. चांगले कोणी असो, शेवटी मायच्या पोटातून आलेले आपण एक आहोत. आपली माय आहे भारत माता. कांबळीजी, हे टोपी कोणाची आहे म्हणा? माझी म्हणा. दुपट कोणाचं म्हणा? माझं म्हणा. हे बा माईक दुपट कोणाचं? माझं. शर्ट कोणाचं? धोतर कोणाचं? तुमचं. पोरगा कोणाचा? माझा पोरगा. लग्न करताना तारीख कोणाली विचारली? लग्नाची तारीख कोणाली विचार? कमळाला. हा, महाराज. पोरग कोण पैदा केलं? तुम्ही दोघंही ना. आणि देवानं आशीर्वाद द्याला की पहिलं पोरग झालं. पण लग्नाची तारीख कोण काढली? महाराज. मग बायको पोराची घरी आली, पूजा करायला पोरानं पहिले हात धरला की महाराज बायकोचा. तुमचं लग्न झालं, बायको घरी आल्यावर आपला हात आपण आपल्या बायकोचा पहिले हात धरतो की महाराज पूजा करताना.
हात दाखवा. जनरल पूजा करताना आपल्या बायकोचा हात कोण धरते? महाराज. बरोबर बोलायला शरमतात. बरोबर. मग काही दिवसानं आपण पाहत नाही का पूजा करताना बाई हात दाखवा. हो महा हो हा हो. अगरबत्ती घ्या, पाणी टाका, तांदूळ टाका असं म्हणतात की आपण एवढे बेअक्क लाव काय की सुपारीच्या गणपतीवर आपल्याला अक्षिती टाकताय. आपण गुलाम झालो. पुढे ऐका, एका वर्षानं लेकरू होते ना, त्याचं नाव कोण ठेवते? महाराज. साधा बोळा माणूस म्हणून तर घ्यायचं वावर दुसरे पेरतात. धन्यवाद. लेकराचं नाव कोण ठेवते? महाराज. पैदा कोण केलं? आपण केलं. नाव कोण ठेवायला पाहिजे? आपण, आई बापान. पण ठेवते कोण? महाराज. आपण घर बांधतो, घराची वास्तू शांती कोण करते? महाराज करते. रेती कोण आणते? आपण. पैसे कोण देते? आपण. घराची वास्तू शांती कोण करते? महाराज. खुर्मा बदामा कोण जमा करते? म्हणून त्याचे पोरं डॉक्टर, वकील, इंजिनियर, तहसीलदार. आपलं बियाणं आगे बढू, आगे बढू. साऊंडच्या समोर लुंगी डान, लुंगी डान, लुंगी. आम्ही नाचू नाचू ढोंगा हालू हालू. सत्याना. बरोबर आहे. म्हणून आम्हाला तुकडोजी महाराजनं शिकवलं, लग्न कोण्या महाराजले विचारू नका. पोराचं नाव तुमच्या अक्कलनं ठेवा. घराची वास्तू शांती करताना प्रार्थना करा. ग्रामगीता वाचा. लग्न आदर्श पद्धतीनं करा. धन्यवाद. शाला आहे का एखादी? ओ महाहू. लय साधा भोळा माणूस आहे. हात धरा. ओ महा 16. हे असा हात धरा लागते. बायका पूजा करतात तर नवरात्र यानं काय करून देते काय? बसा. हार वापस दे. एकच आहे. देव माझा विठू. कॅलेंडर देतो. कॅलेंडर दे. माझ्याकडे कॅलेंडर आहे 40 रुपयाचं. ग्रामगीतेवर कॅलेंडर आहे. याच्यात सर्व पाल सत्यपाल आहे तर रामपालही आहे. आता आपण यायचं कीर्तन ऐकू 10 मिनिट. रामपाल, संदीपपाल, तुषार, पंकजपाल. बंजारा भाषेत ग्रामगीता आहे माझ्याकडे. कोणी बंजारा असले तर घेऊन जा. मराठीत ग्रामगीता आहे 50 रुपयाची. एक सत्यानाश नावाचं पुस्तक आहे 50 रुपयाचं. हिंदी ग्रामगीता आहे. मी पैसे कमावण्याकरता पुस्तक नाही विकत. आईच्या इमानानं माझ्या जगण्याचा उद्देश बदलला. बरं, पैशासाठी कीर्तन नाही करत. माझ्या लक्षात आलं किती जमवले तरी माझी बायको मेली ना. माझ्या काका माझ्या जीवनावर पुस्तक आहे. बोले तैसा चाले. पुरची. बसा. पाय नाही लागा. माय पाय रिकामी नाही. इकडे ठेवते. हे आम्हाला बंद करायचं आहे. बघा. पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडती जन एक. मी इथून पाया लागतो आई तुमच्या. तुम्ही माझ्या बहिणी आहे. लहान लहान मुली माझ्या लेकी आहे. हे माझे भाऊ आहेत. माझे बाबा आहेत. अरे 40 वर्षा मी 2 खंडेऱ्या वाजवल्या. आता 9 वाजवतो. हे तुमचे आशीर्वाद आहे.
मी 2 वाजवल्या तर जलाल खेडचे लोक म्हणे 4 वाजवते. माझे कौतुक केलं रे. ज्या गावात माले तातावून उठून गेलं होतं, माले गावात जेवायला बसलो, बुंदी होती म्हणून गरीबाच्या लेकराला गोड आवडते, तर मले या श्रीमंत रानबोक्या हरामखोर कुत्र्यानं उठून देत.